हृदयविकारामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन आता होत आहे की रोज एक नवीन नवीन पद्धती, नवीन नवीन थेरपी उदयास येत आहे आणि तो हृदयविकारावर त्याचा ॲक्च्युअली एक्सपेरिमेंट नाही म्हणणार, पण त्याच्यासाठी फायदा भरपूर होत आहे. आता अशाच प्रकारची एक नवीन थेरपी जी आम्ही रिसेंटली चालू केली ती म्हणजे रोबोटिक हार्ट सर्जरी, म्हणजे रोबोटिक अँजिओप्लास्टी. भारतामध्ये फक्त 5 ठिकाणीच ही रोबोटिक अँजिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध आहे आणि त्या 5 मध्ये सेवा सदन हॉस्पिटल मिरज हे एक सेंटर आहे की जिथं आपण रोबोटिक अँजिओप्लास्टी करतो. आता रोबोटिक म्हणजे काय? शेवटी माणूस आणि रोबोटमध्ये काय फरक आहे की प्रिसिजन हे फरक आहे. म्हणजे माणसाला एखादी गोष्ट सांगितली तर तू ती गोष्ट कितीही शिकवली तरी तो ती गोष्ट त्या पद्धतीने प्रत्येक वेळी करेल असं सांगू शकत नाही. रोबोटमध्ये जर एखादी गोष्ट आपण एकदा प्रोग्राम केली तर रोबोट तीच गोष्ट हजारो वेळा त्याच पद्धतीने त्याच प्रकारे ती गोष्ट ती करू शकतो आणि म्हणून त्याला म्हणायचं प्रिसिजन ऑफ अ सर्जन. ह्या रोबोटिक अँजिओप्लास्टी थोडक्यात सांगायचं तर एक्स्ट्रीमली प्रिसाइज सर्जरी, एक्स्ट्रीमली प्रिसाइज अँजिओप्लास्टी, एक्स्ट्रीमली प्रिसाइज स्टेंट प्लेसमेंट या सगळ्या गोष्टी ह्या रोबोटिक अँजिओप्लास्टीद्वारे आपण करू शकतो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा फायदा हा रोबोटिक अँजिओप्लास्टीचा मॅन्युअल अँजिओप्लास्टीपेक्षा आहे. आणि या रोबोटिक अँजिओप्लास्टीमुळे आता आम्ही अतिशय अवघड ऑपरेशन म्हणजे ज्या लोकांना बायपास सांगितलेलं आहे, ज्या लोकांचं बायपास होत नाही असंही सांगितलेलं आहे, अशा सगळ्या लोकांना आम्ही आज इथं सेवा सदनमध्ये अँजिओप्लास्टी करतोय. अशा सगळ्या लोकांना या अँजिओप्लास्टीचा फायदा झाल्यामुळे ओपन हार्ट सर्जरी होत नाही. बरेचसे लोक जवळजवळ 2-2, 3-3 वर्षापासून हे जुने ब्लॉक्स आहेत ते ब्लॉक्स काढायची पद्धत या रोबोटिक अँजिओप्लास्टीमुळे आज आपल्याकडे साध्य झालेले आहे. त्यामुळे रोबोटिक अँजिओप्लास्टी म्हणजे नथिंग बट अ प्रिसिजन. आणि ही प्रिसिजन अँजिओप्लास्टी ही नक्कीच या आपल्या सगळ्या पेशंटच्या फायद्याची आहे असं मला वाटतं आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी सेवा सदनामध्ये येऊन घ्यावा.